शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर ग जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीनं महापालिका निकालांचा अन्वयार्थ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर प्रकाश पवार या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी होते, तर अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी इतिहासात पहिल्यांदाच 29 महापालिकांच्या निवडणुका एकत्रित झाल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात 50% नागरिक नगरपालिका क्षेत्रात राहतात. 29 महानगरपालिकांपैकी 21 महानगरपालिकांमध्ये पाण्याची समस्या भेडसावते. नगरपालिकांकडे उत्पन्नाची साधनं कमी असल्यानं नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 75,000 कोटी रुपयांचं बजेट असलेली मुंबई महापालिका ताब्यात यावी यासाठी भाजपने जे प्रयत्न केले तसेच प्रयत्न अन्य महापालिकांमध्ये सुद्धा झाले. कोल्हापूरमध्ये सुद्धा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या गाड्या फिरताना आढळल्या. त्यामुळे ही निवडणूक पारदर्शी, भयमुक्त झाली का असा सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगानं त्यांची जबाबदारी चोख पार पाडली नाही असा आरोप वसंत भोसले यांनी केला. सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका होत असताना ज्या पद्धतीचं राजकारण करायला पाहिजे, ज्या पद्धतीचा पैसा गुंतवायला पाहिजे, ज्या पद्धतीची माणसं हाताळली पाहिजेत, हे सर्व करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात पुढं होता. कारण त्यांच्याकडे केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, अनेक इतर राज्यांच्यामध्ये सत्ता आहे. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, तुमच्या कोल्हापूरमध्ये किंवा सांगलीमध्ये सुद्धा MP मधल्या गाड्या फिरत होत्या. तिकडले त्यांचे कार्यकर्ते गाड्या आणि साधनं घेऊन सगळे आले होते आणि ते सर्व अशा प्रकारची यंत्रणा वापरण्यामध्ये, राजकीय संघटन करण्यामध्ये आज त्यांनी कौशल्य मिळवलेलं आहे. आणि दुसरा जो भाग आहे तो हिंदुत्वाचा, म्हणजे धार्मिक उन्माद किंवा धार्मिक ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकण्याचा एक तंत्र त्यांनी जे काही गेल्या काही वर्षामध्ये अधिक प्रभावीपणे वापरलेलं आहे आणि त्याला यश येते म्हटल्यानंतर त्यांनी तीच लाईन घेऊन आता काम करतायत. हे सगळं घडत असताना, इतका सगळा उलाढाल होत असताना, इतका गैरमार्गाने निवडणुका होत असताना निवडणूक आयोग काय करत होता असा प्रश्न आपल्याला पडतो तो आम्हाला. पण निवडणूक आयोग अस्तित्वात होता की नाही हे कळत नाही. फक्त त्यांचे क्लार्क होते, मतदान घेत होते, याद्या त्यांच्यावर होत्या, मतं घेतली, मतं मोजली आणि तुम्हाला निकाल सांगितला, एवढंच काम त्यांनी केलं. ह्या निवडणुका पारदर्शी व्हाव्यात, त्या लोकशाही तत्वानुसार व्हाव्यात, त्या फेअर आणि ह्या ज्या निवडणुका होणं म्हणतो त्या निवडणुका होतात की नाही याच्याकडे त्यांनी अजिबात पाहिलं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा वाटला गेला असं सर्व शहरातनं सांगितलं जातं. सर्व पत्रकार म्हणतायत, सर्वांना माहीत आहे, राजकीय पक्षांना पण माहीत आहे. ते सुद्धा एकमेकावर आरोप करतायत की तुम्ही पैसे वाटले नाही, यांनी पैसे वाटले, आम्हाला पैसे वाटू दिले नाही म्हणून. आणि मग हे सर्व घडत असताना, हे सर्व आम्हाला कळत असताना पोलिसांना कळत नाही का, निवडणूक यंत्रणेला कळत नाही का? आरोप प्रत्यारोप होत असले तरी या निवडणुकीतून नागरिकांना काय मिळणार, धोरणात्मक बदल होणार का, सुसह्य शहर होणार का, हे प्रश्न अनुत्तरित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निवडून आल्यावर विकास करू असं भाजप म्हणत होतं. मग प्रशासकाच्या माध्यमातून त्यांचीच सत्ता होती, मग विकास का केला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 2015 झाली होती, ती 2026 आत्ता झाली. 11व्या वर्षी, म्हणजे 10 वर्ष झाल्यानंतर ही निवडणूक झाली. 10 वर्ष इथे सत्तेवरच कोण नव्हतं. आणि मग ही जर तुम्ही दावे करत असाल की आम्ही हे सर्व विकास करू, तर मग तुमच्याकडे सत्ता होती ना. जे राज्य सरकार होतं त्या राज्य सरकारकडेच सत्ता होती, त्यांचाच प्रशासक तिथं होता. ते नगरसेवक कोण तिथं आड पडणारे किंवा आडवे येणारे नव्हते. तरीसुद्धा मग शहरामध्ये का कामं चांगल्या पद्धतीनं 10 वर्ष काय छोटा कालखंड नाही, बऱ्यापैकी मोठा कालखंड आहे. त्या कालखंडामध्ये सुद्धा या महानगरपालिकांच्यामध्ये तसं काही घडलं नाही. आणि मग हे जर सर्व पक्ष महाराष्ट्रामध्ये होते, या सर्व पक्षांची जर स्थिती पाहिली तर त्यांच्याकडे याला पर्यायी उत्तर देण्यासारखा कुठलाही कार्यक्रम त्यांच्याकडे नाही. ज्याच्याकडे पैसा आहे, साधनं आहेत, मनुष्यबळ आहे, त्यांनी निवडणुका जिंकायच्या. म्हणजे एखाद्याकडे एखाद्या भागामध्ये गुंड आहे आणि त्याच्याकडे 4 पैसे आहे, त्याच्याकडे मनुष्यबळ आहे, भाजपसह महायुतीतील पक्षांकडून पैसा, मसल पॉवर ज्यांच्याकडे आहे त्यांना उमेदवारी देण्यात आली. विकास म्हणजे काय हे नरेटिव्ह सेट केलं गेलं. या तुलनेत विरोधी पक्षांचं संघटन सशक्त नव्हतं असं नमूद करत लोकशाही पद्धतीनं निवडणूक झाली असली तरी उमेदवारांनी विजयासाठी जे मार्ग निवडले ते अपेक्षित होते का याचा विचार होणं गरजेचं असल्याचं वसंत भोसले यांनी सांगितलं.
ते कशा पद्धतीनं आलं तेही आपण पाहिलं. ह्या लोकशाही मार्गाने आले का लोकशाही मार्गानं आले, पण मार्ग जे वापरले ते लोकशाहीचे होते का, असा प्रश्न निर्माण होणाऱ्या ह्या निवडणुका आहेत. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर प्रकाश पवार यांनी आत्ताच्या महापालिका निवडणुकीत 50% मतदान घेऊन भाजप 1 नंबर, 13% मतदान घेऊन शिवसेना शिंदे गट 2 नंबर, 11% मतदान घेऊन काँग्रेस 3 नंबर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 6% मतदान घेऊन 4 नंबर, तर ठाकरे गट 5% मतदान घेऊन 5 नंबरवर राहिल्याचं सांगितलं. या निवडणुकीत मनी आणि मसल पॉवर असणाऱ्यांना तिकीटं दिली गेली, त्यामुळे गरिबांचा पक्ष कोणता असा प्रश्न उपस्थित होतो असं त्यांनी सांगितलं. या आधीच्या निवडणुका सेवाभावातून होत होत्या. आता मात्र निवडणूक ही खरेदी विक्री क्षेत्र बनलं असून त्यातून व्यावसायिक लोकशाही पुढे येत असल्याचं डॉक्टर पवार यांनी नमूद केलं. यावेळी डॉक्टर रत्नाकर पंडित, डॉक्टर सुमेधा साळुंखे यांच्यासह मास कम्युनिकेशनचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.